नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की भूमीसाठी तो आनंदाचा क्षण आलेला आहे. म्हणजे तिची क्षितिजा ही तिच्या जवळ आलेली आहे. भूमी ही तिच्या बाळाला खेळवत असते, तिच्याशी बोलत असते, तिला सांगत असते की तू माझाच अंश आहे, तू माझीच आहे ना, तू माझ्यासारखीच आहे, असं सगळं तिच्याशी बोलत असते. क्षितिजाला खेळवत असते आणि तिला सांगत असते की आत्ता त्यांच्या आयुष्यामध्ये काय आहे, त्यांच्या आयुष्यामध्ये किती आनंदाचा क्षण आहे, या सर्व गोष्टी ती क्षितिजाला सांगत असते. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळणार आहे की एका आईने रौद्र रूप घेतलेलं आहे. कारण क्षितिजाबद्दल वाईट बोलणारी, अपशब्द बोलणारी जी पौर्णिमा आहे तिच्यासाठी भूमीने इकडे रौद्र रूप घेतलेलं आहे आणि दाखवून दिलेलं आहे की भूमी काय करू शकते. कारण भूमीला खूप राग आलेला आहे आणि क्षितिजाबद्दल काहीही अपशब्द बोलणाऱ्या पौर्णिमाचं भूमीने थोबाड फोडलेलं आहे. भूमीने तिला दाखवून दिलेलं आहे की माझ्यासाठी माझं बाळ किती महत्त्वाचं आहे. आणि त्यासोबतच पौर्णिमा वाटेल ते बोलत असते तेव्हा भूमीचा राग अनावर होतो. कारण भूमीला ती गोष्ट अजिबात पटलेली नसते आणि भूमीने डायरेक्टली रागामध्ये गळा आवळलेला आहे आणि माझ्या क्षितिजाबद्दल असं काही वाईट साईड बोललेलं मी सहन करणार नाही, एवढं ठणकावून सांगितलेलं आहे. घरातले सगळेजण तिथं गोळा झालेले आहेत आणि भूमीचं हे जे रौद्र रूप आहे ते पाहून त्यांना सगळ्यांनाच धक्का बसलेला आहे. ते सगळेजण पाहतच राहिलेले आहेत कारण त्यांना कळतच नाही आहे की भूमी अचानक अशी एवढी हायपर का झालेली आहे, भूमी एवढी चिडलेली का आहे, हा प्रश्न पडलेला आहे. आणि भूमीनं मात्र तिचं थोबाड फोडून तिचा गळा दाबलेला आहे. हे सगळं कशासाठी होणार आहे, नक्की काय झालेलं आहे, कशा पद्धतीने या गोष्टी होणार आहेत, त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तुमचा लाईक हा आमच्यासाठी लाख मोलाचा आहे. तर इकडे भूमी आणि आकाश दोघंही आता एक्सायटेड झालेले आहेत कारण घरी क्षितिजा येणार आहे. आणि मग भूमी धावतच खाली आलेली असते आणि क्षितिजाला आणण्यासाठी ती निघत असते. ती म्हणालेली असते की मला जायचं आहे. तेव्हा आकाश भूमीच्या मागे धावत येतो. आकाश म्हणत असतो अगं भूमी थांब, असं काय करतेस तू. तेव्हा भूमी म्हणत असते की नाही आकाश, आपल्याला गेलं पाहिजे ना, क्षितिजा आपली मुलगी आहे, आपल्याकडे पुरावे आहेत आणि मला लवकरात लवकर जायचं आहे. ड्रायव्हरला ती सांगत असते की लवकरात लवकर गाडी काढा. ड्रायव्हरही तिथं तयार असतात. तेव्हा आकाश येतो आणि भूमीला समजवू लागतो, भूमी असा काय विचार करतेस तू, जरा नीट बोल ना, नीट बघ ना. कारण असा जर तू विचार केलास, असा विचार करत राहिली तर काय होणार आहे, या गोष्टींचा विचार करतेस का. कारण जसं त्या बाळाशी आपण कनेक्टेड आहोत त्याहीपेक्षा अमोली सुद्धा त्या बाळाशी कनेक्टेड झालेली आहे. तिलाही त्या बाळाबद्दल तेवढंच वाटत आहे. आणि अचानक जाऊन जर आपण बाळाला आणण्याचा विचार केला तर अमोलीला काय वाटेल, हा विचार तू करतेस का. हे सगळं भूमीला आकाश समजून सांगत असतो आणि म्हणत असतो की जरा शांतपणे विचार कर. परंतु भूमी म्हणत असते पण आकाश, ते बाळ आपलं येणार आहे. इतके दिवस तिने आपल्याला क्षितिजापासून लांब ठेवलेलं आहे, मला क्षितिजाच्या जवळही जाऊ दिलेलं नाही. त्याचबरोबर त्या दिवशीही तिने चुकीच्या पद्धतीने आपल्याशी वागलेली आहे. मग आता का आपल्या बाळापासून आपण लांब राहायचं आहे. भूमीचं बोलणं रास्त असतं पण आकाशलाही माहिती असतं की ही गोष्ट वाटते तेवढी सोपी नाही. जर अशा पद्धतीने भूमी वागत राहिली तर त्याचा त्रास क्षितिजालाही होणार आहे आणि त्याचबरोबर भूमीलाही होणार आहे. इकडे रागिणीला मात्र खूप राग आलेला असतो. रागिणी म्हणत असते की बस झालं, आत्तापर्यंत खूप सहन केलेलं आहे. या भूमीला प्रत्येक वेळेस मी टार्गेट करण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु आत्ताही माझ्याकडून चूक झालेली आहे आणि आत्ताही माझ्याकडून त्याच पद्धतीनं गोष्टी घडलेल्या आहेत. मी चुकली आहे कारण मला असं वाटलंच नव्हतं की ते अमोलीचं बाळ आहे ते भूमीला समजेल की ती तिची मुलगी आहे. आणि ती बोलत असते त्याचवेळी पौर्णिमा तिथं असते आणि पौर्णिमाला ती म्हणत असते की हे सगळं असं झालेलं आहे. पौर्णिमा म्हणत असते नक्की काय झाले, मला कळेल काही, तुम्हाला माहिती होतं का आधीपासून की ते बाळ भूमीचं आहे ते. तेव्हा ती सांगत असते की हो, मला आधीपासून माहिती होतं की ते बाळ भूमीचं आहे. हे ऐकल्यानंतर मात्र इकडे पौर्णिमाला खूप राग आलेला असतो. पौर्णिमा म्हणते काय बोलताय तुम्ही, हे सगळं अभिजितच्या बाबतीत पण तुम्ही असंच केलेलं आहे आणि आत्ताही असंच केलेलं आहे, तुम्ही माझ्यापासून गोष्टी लपवत राहताय, हे सगळं बोलत असते. आणि तेव्हा मात्र इकडे पौर्णिमा तिला ठणकावून सांगत असते की एक गोष्ट लक्षात ठेवा आई, यापुढे मी सहन करणार नाही. तेव्हा आता रागिणी म्हणत असते की अगं पौर्णिमा शांत हो, तुझ्या लक्षात येते का आता काय करायचं आहे पुढे, ते मी जे सांगते त्या पद्धतीनं कर. आपण जर भांडत राहिलो, आपणच दोघी भांडत राहिलो तर कसं चालणार आहे, असं ती तिला समजवत असते. आणि तेव्हा मात्र हे समजून झाल्यानंतर इकडे ती पौर्णिमाला पुढचा प्लॅन सांगते आणि नेमका त्यांचा जो प्लॅन आहे
तो प्लॅन ऐकलेला आहे, तो म्हणजे यशपाल तिथं आलेला असतो आणि त्याने तो प्लॅन ऐकलेला असतो. आणि यशपाल म्हणत असतो की किती पोहोचलेली ही बाई आहे, नक्की काय करायचं या बाईचं, ही कशा पद्धतीनं वागत असते, हा प्रश्न यशपालला पडलेला असतो. आणि यशपाल म्हणू लागतो की नाही, काहीही झालं तरीही मला आता हिच्या बाबतीत हिच्या विरोधात ही गोष्ट वापरावीच लागणार आहे. हे सगळं यशपालचं चाललेलं असतं. यशपाल या सर्व गोष्टी बोलत असतो आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की भूमीच्या बाळाला गायब करणारी ही रागिणी आहे, हे सत्य आता यशपालच्या समोर आलेलं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं चालू असतं तेव्हा मात्र यशपाल इकडे खुश झालेला असतो, कारण त्याने ठरवलेलं आहे की रागिणीने कितीही कांड केला तरी तिच्या बाबतीत नक्की काय करायचं आहे हे त्याला चांगलंच माहिती आहे. आता भूमीला घेऊन आकाश वरती आलेला असतो, भूमीला समजवत असतो, भूमीला म्हणत असतो की बघ, असा घाईघाईत निर्णय नाही घ्यायचा भूमी, कारण काहीही झालं तरीही. तेव्हा भूमी म्हणत असते की हो आकाश, खरंच मी विसरलेच होते, कारण काय आत्ता आपल्या क्षितिजाला घरी आणायचं आहे आणि त्याचबरोबर क्षितिजाला आणायचं आहे, तर हे सगळं जे काही घडत आहे ते माहिती आहे ना तुला, आणि मी घर आवरलेलं नव्हतं, आपली काही तयारी नाही आणि मी क्षितिजाला आणायला चाललेली आहे. तेव्हा आकाशने भूमीला सांगितलेलं असतं की मी पारितोषला फोन करतो, पारितोषशी बोलतो आणि त्यानंतर आपण ठरवूया की काय करायचं आहे. आणि मग इकडे भूमी आणि आकाशने आवरायला घेतलेलं असतं. भूमी कपाट आवरत असते, तेव्हा आकाश म्हणत असतं भूमी काय करतेस हे. भूमी सांगते की अरे आकाश, कपाट आवरते क्षितिजासाठी. तेव्हा आकाश म्हणतो अगं त्याची काय गरज आहे, आपण दुसरं कपाट आणूया ना तिच्यासाठी. तेव्हा इकडे भूमी आकाशला म्हणते हो, पण आता तिच्यासाठी जागा करणं गरजेचं आहे ना, नवीन आणणारच आहोत आपण, हे सगळं आकाशला ती सांगत असते. त्यावेळेस दोघंही खूप एक्सायटेड झालेले असतात आणि मग भूमी रूममधला जो आकाशचा फोटो आहे त्या फोटोकडे पाहते आणि आकाशला म्हणू लागते की आकाश, आता तिथे तुझ्या एकट्याचा फोटो नाही लावायचा, आपल्या तिघांचा छान असा फोटो लावायचा आहे, हे भूमी स्पष्टपणे आकाशला सांगू लागते. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की भूमी आणि आकाश दोघंही जाम खुश झालेले आहेत, त्यांना खूप आनंद झालेला आहे, कारण फायनली आता अमोली घरी येणार आहे, इकडे क्षितिजा घरी येणार आहे आणि क्षितिजाला घेऊन भूमीने आता पुढची आनंदाने सुखाच्या संसाराचं स्वप्न पाहिलेलं आहे, कारण क्षितिजा ही त्यांची मुलगी आहे आणि त्यांना तिच्यापासून कोणीच दूर करू शकत नाही, ही गोष्ट ही तेवढीच महत्त्वाची आहे. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत आहेत तेव्हा मात्र इकडे भूमीला खूप आनंद झालेला आहे आणि त्यासोबतच भूमी ही खुश झालेली आहे. फायनली तिच्या आयुष्यातला हा आनंदाचा क्षण येत आहे आणि आनंदाच्या क्षणाला कोणाचीही नजर लागायला नको, एवढंच भूमीला वाटत आहे. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की दोघांनी छान तयारी केलेली आहे. भूमी सांगते आकाशला की असा फोटो मला हवा आहे, अशा पद्धतीने आपण फोटो काढून घ्यायचा आहे. हे सगळं दोघांचं बोलणं चाललेलं असतं आणि त्याचबरोबर आकाशही तिला म्हणत असतो की हो. तेव्हा आकाश म्हणत असतो तू कितीही काही कर, पण शेवटी क्षितिजा ही मलाच येऊन चिकटणार आहे. तेव्हा भूमी म्हणत असते नाही आकाश, तू असं काही बोलायचं नाही, कारण मला माहिती आहे की क्षितिजा ही माझ्याकडेच असणार आहे, ती माझी मुलगी आहे. तेव्हा आकाश म्हणतो की एक गोष्ट लक्षात ठेव, मुली ह्या नेहमी बाबांवरच जातात आणि त्याचबरोबर बाबांबरोबरच त्यांना खूप छान वाटत असतं, कम्फर्टेबल वाटत असतं. तेव्हा आकाश मात्र म्हणत असतो की नाही, माझी मुलगी ही माझ्यावरच असणार आहे. भूमीचं असं म्हणणं असतं की नाही, ती माझ्यासोबत असणार आहे, माझ्यासारखी असणार आहे, ती मला चिकटून राहणार आहे. हे दोघांचं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा ते दोघेही हसत असतात आणि तेव्हा भूमी म्हणते की फायनली सगळी तयारी झाली. आकाश, मी तुला काय सांगते, आपल्या मनूला आणि अथर्वला सांगून पुढची सगळी तयारी आपल्याला करून घ्यायची आहे आणि त्याचबरोबर घर छान डेकोरेट करायचं आहे, सगळ्या गोष्टी छान पद्धतीनं करायच्या आहेत, कुठल्याही गोष्टीची कमी राहता कामा नये, हे सगळं आपल्याला करायचं आहे, असं भूमी आकाशला सांगत असते. आकाशही म्हणत असतो की हो चालेल, अगदी तू म्हणतेस ना तसं सगळं करूया भूमी, असं आकाशचंही चाललेलं असतं. दोघंही खूप खुश असतात, कारण फायनली त्यांची लाडकी लेक आता घरी येणार असते आणि दोघांनाही खूप छान वाटत असतं. आकाशही खुश झालेला असतो, तोही एक्सायटेड असतो, कधी एकदा आपल्या क्षितिजाला आपल्या जवळ घेतोय आणि तिच्याशी आपण खेळतोय, हे आकाशला झालेलं असतं. भूमी म्हणत असते की आकाश, तू खूप छान गातोस ना, आपल्या क्षितिजासाठी अंगाई गीत तूच गायचा, असं भूमी त्याला सांगत असते. तेव्हा मात्र आकाश म्हणतो की हो, मीच गाणार तिच्यासाठी अंगाई गीत. हे दोघांचं बोलणं छान चालू झालेलं आहे, दोघांनाही खूप छान वाटत आहे. फायनली तो क्षण आलेला आहे भूमीच्या आयुष्यात, कारण त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांची क्षितिजा आता पुन्हा येणार आहे. इतके दिवस असं वाटत होतं की क्षितिजा ही आत्ता त्यांच्यापासून दूर गेलेली आहे,
पण नाही, ते बाळ हे भूमीचं आहे आणि ते बाळ हे भूमीकडेच येणार आहे हे मात्र फिक्स झालेलं आहे. भूमी आकाशला मिठी मारते. आकाश म्हणत असो की एकदा का क्षितिजा आली की आपला सगळा वेळ फक्त आणि फक्त क्षितिजाच असणार आहे, कारण आपण तिला खेळवण्यात, तिच्याशी खेळण्यात आपण तिच्याबरोबर असणार आहे. ती लाईफ आपल्याला एन्जॉय करायची आहे. आकाश आणि भूमी यांचं दोघांचंही ठरलेलं आहे कुठल्या गोष्टी कशा करायच्या आहेत. आता दोघंही एक्सायटेड झालेले आहेत आणि क्षितिजाला आणण्यासाठी दोघंही निघालेले आहेत, ते म्हणजे अमोलीच्या घरी. अमोलीच्या घरी जाऊन त्यांना क्षितिजाला घेऊन यायचं आहे. त्याचबरोबर घरीही छान तयारी झालेली आहे. सगळे घरातले खूप आनंदात आहेत, कारण फायनली इकडे महाजनांची लक्ष्मी घरी परत येणार आहे. तेव्हा आकाश म्हणत असतो की अगं पारितोषला मी फोन केला होता, पारितोष मला म्हणाला होता. तेव्हा भूमी म्हणते की हो, तो तुला परत कॉलबॅक करणार होता पण तो विसरून गेला, बघितलंच ना. बरं चल आपण जाऊया आणि आपण बघूया, असं म्हणत आता दोघंही निघालेले आहेत. आणि त्यासोबतच इकडे ते येतात आणि पाहतात तर काय, घराला लॉक असतं. आता पारितोषच्या घराला लॉक आहे ही गोष्ट आता भूमी आणि आकाश यांना दोघांनाही जरा खटकते. भूमी म्हणते की हे असं कसं झालं, अमोली कुठे घेऊन गेली क्षितिजाला, कारण पारितोष तर इथं नाही आहे. ही गोष्ट त्यांना दोघांनाही चांगलीच माहिती आहे आणि त्यामुळं दोघंही आता पाहत आहेत. तेव्हा तो म्हणतो की थांब, मी अमोलीला कॉल करतो. असं म्हणत आकाश आता अमोलीला कॉल करायला घेतो, पण अमोली काही कॉल उचलत नाही. आकाश म्हणतो की तिचा फोन लागतच नाही आहे. तेव्हा तेवढ्यात तिथून एक ताई चाललेले असतात. भूमी त्यांना आवाज देते आणि म्हणते की ताई, इथे अमोली अवस्थी आणि पारितोष अवस्थी राहतात, ते कुठे गेलेत माहिती आहे का? तेव्हा त्या म्हणतात की त्यांच्याशी आमचा काही संबंध येत नाही आहे, नाही सांगू शकत मी ते कुठे गेलेले आहेत. म्हणजे त्या शेजारच्या ताईंनीही सांगितलेलं आहे की त्यांना नाही माहिती की हे कुठे गेलेले आहेत. त्याचबरोबर हे वाटत असतं, हे सगळं भूमी आणि आकाशचं चाललेलं असतं. आणि त्याचबरोबर भूमी म्हणत असते की आत्ता अमोली कुठं गेली असेल आणि रागिनी आत्या, हां कदाचित रागिनी आत्यांनीच ही गोष्ट तिला सांगितली असणार. आकाश म्हणतो की अगं कसं शक्य आहे, तिला कुठं माहिती होतं की आपण इथे येणार. तेव्हा भूमी म्हणत असते की नाही, हे आकाश तुला नाही माहिती की रागिनी आत्या काय करू शकतात, हे भूमीच्या चांगलंच लक्षात आलेलं आहे. भूमी आणि आकाश आता अमोलीच्या घरी आलेले आहेत. अमोलीचा दरवाजा बंद आहे. नक्की ती कुठे गेली आहे असा प्रश्न दोघांनाही पडलेला आहे. कदाचित ती बाळाला घेऊन कुठं तर निघून गेली नसेल ना, असा प्रश्न आता भूमीला पडलाय. ती आकाशला म्हणते आपण येणार आहोत ही गोष्ट तर त्यांना समजली नसेल ना. आकाश म्हणतो असं कसं होईल, काही काय विचार करते भूमी. पण भूमीच्या डोक्यात येतं कदाचित ही गोष्ट रागिनी आत्याने केलेली असू शकते, कारण आपण इथे येणार आहेत असं ते अमोलीला फोन करून सांगू शकतात. आपल्या आनंदावर विरजण घालायला नेहमीच त्यांना आवडतं असं ती मनात विचार करत असते. आणि आकाशला सांगते मला असं वाटतंय खरोखरच त्यांना समजलंय की आपण इथं येणार आहोत आणि त्यामुळंच ती कुठंतर निघून गेली आहे. का कदाचित ती आतमध्येच आहे पण तिने बाहेरून कुणाला तरी कुलूप लावायला सांगितलंय. आपण खिडकीतून बघूया का, आकाश तू पलीकडच्या खिडकीतून बघ बरं, असं म्हणून ती आकाशला दुसऱ्या खिडकीतून बघायला लावते. तर स्वतः एका खिडकीतून बघायला लागते, पण तिला आतमधलं काहीच दिसू शकत नाही, कारण तेथे पडदे लावलेले असतात. आकाश देखील बघण्याचा प्रयत्न करत असतो. भूमी आता आकाशला हाक मारते आणि म्हणते इकडून तर काहीच दिसत नाही आकाश. आकाश म्हणतो अगं तिकडेही काही दिसत नाही आहे, आता काय करायचं. दोघांच्या पण पुढं मोठा यक्ष प्रश्नच आहे, करायचं काय. भूमी म्हणते मला काही सुचत नाही आकाश, तू सांग आपण काय करायचं ते. आकाश म्हणतो आपण अजून थोडा वेळ वाट बघूया. भूमी म्हणते हो, थोडा वेळ नाही, आपण ते येईपर्यंत वाट बघूया. मला आज काय जरी झालं तरी क्षितिजाला घेऊनच जायचं आहे. माझं बाळ आहे ते, आता मी त्याच्यापासून एक सेकंदही दूर राहू शकत नाही. असं म्हणून ती जवळच असलेल्या एका बाकावर बसलेली आहे आणि आकाशला सांगते तू देखील बस. आज रात्र जरी झाली, परत दिवस जरी झाला तरी आपण इथून हालायचं नाही. आकाश म्हणतो भूमी तुला कळते का तू काय बोलतेस ते. अगं असं करता येणार नाही आपल्याला, आपण वाट बघूया, पण ते जर का इथं नसतील तर आपल्याला परत उद्या यावं लागेल. भूमी मात्र ऐकायला तयार नाही आहे. भूमी आकाशला म्हणते बाळाला घेतल्याशिवाय मी इथून अजिबात हलणार नाही. आकाश भूमीला म्हणतो भूमी मला समजतंय तुझं मन काय आहे ते, तुला काय वाटतंय ते, पण तूही जरासं समजून घे. खरोखरच रात्र झालेली आहे. भूमी आणि आकाश तेथंच थांबलेले आहेत. अजून देखील अमोली आणि पारितोष आलेले नाहीत. आकाश आता भूमीला म्हणत असतो आपण जायला पाहिजे. भूमी मात्र म्हणते अजून 5 मिनिट थोडा वेळ आपण वाट बघूया, कदाचित ते येतील. आपण जाणार आणि ते येतील असं होऊ नये, आपण थोडा वेळ थांबूया. आता आकाशला रागिनीचा फोन आलेला असतो आणि रागिनी आकाशला विचारत असते अरे काय झालं, आम्ही किती वेळ झालं तुमची वाट बघतोय, सगळी तयारी केली आहे. मानसी आणि अथर्व यांनी तर घर सजवलं आहे, वेलकम क्षितिजा करून ठेवलेलं आहे, तुम्ही काय येत नाही आहेत, किती वेळ वाट पाहायची, काय झालं.
आले नाहीत का पारितोष अमोली असं विचारत असते. तेव्हा आकाश आणि भूमी म्हणतात, हां ते अजून आलेले नाही आहेत, आम्ही वाट बघतोय. तेव्हा रागिनी मनात म्हणते, कसं काय बरं, आणि मी तर ह्यांना काहीच सांगितलेलं नाही तरी देखील ही निघून गेली आहे. बरंच झालं ती निघून गेली असेल तर, असा विचार रागिनी करत असते. आकाश म्हणतो, आम्हाला कदाचित यायला अजून थोडासा उशीर होणार आहे, त्यामुळं तुम्ही थोडा वेळ वाट बघा. रागिनी म्हणते, अरे आकाश आता रात्र झाली आहे, पाहिजे तर तुम्ही सकाळी पुन्हा माघारी जा, आता रात्र झाली आहे, तुम्ही माघारी या. आणि पारितोष आणि अमोली कुठे जाणार आहेत, ते कुठे जाणार नाहीत, या तुम्ही माघारी, असं म्हणून ती आकाश आणि भूमीला माघारी बोलवत असते. आकाश भूमीला म्हणतो, आता आपल्याला देखील जायला पाहिजे. तर रागिनीला सांगतो की ठीक आहे, आम्ही थोडा वेळ थांबतो आणि जर का ते आले तर बाळाला घेऊनच येतो. आकाशला देखील असं वाटत असतं की कदाचित ते लवकरात लवकर येतील, पण रागिनीला मात्र मनातून खुशी वाटते. बरं झालं ते पारितोष आणि अमोली तेथून निघून गेले, नाहीतर आज भूमी खरोखरच बाळाला घेऊन आली असती. आज मात्र तिला बाळ मिळणार नाही या गोष्टीचा आनंद तिला झालेला आहे. पण हे दोघं गेले कुठं असा प्रश्न मात्र रागिनीला देखील पडलेला आहे. कारण आपण त्यांना मात्र कोणतीच गोष्ट सांगितली नव्हती, तरी देखील आपल्या मनासारखी गोष्ट घडली आहे, यामुळे तिला थोडं चांगलंच वाटत आहे. इकडे भूमी आणि आकाश अजूनही वाट पाहत आहेत. भूमीला अजूनही वाटतंय की कदाचित अमोली आणि पारितोष येतील. आता किती वेळ वाट बघायची असा प्रश्न आकाश भूमीला करतोय. भूमी म्हणते, जोपर्यंत ते येत नाहीत तोपर्यंत वाट पाहायची. तेव्हा आकाश म्हणतो, भूमी असं वेड्यासारखं करू नको, आपण असं करूया, आपण उद्या सकाळी पुन्हा येऊया. तुला माझ्यावर भरोसा आहे ना, मी येतोय तुझ्याबरोबर, काळजी करू नको, असं तो भूमीला म्हणत असतो. तेवढ्यात भूमीला अमोलीकडे काम करणारी तिची मोलकरीण दिसते आणि भूमी धावत पळतच तिच्याकडे जाते आणि म्हणते, अहो तुम्ही इथं काम करता ना? तेव्हा ती बाई म्हणते, हो मी इथंच काम करते. मग त्या अमूल्य आहेत ते कुठे गेलेत असा प्रश्न भूमीने तिला केलेला असतो. तेव्हा ती सांगते की त्या कुठे गेलेत मी नाही सांगू शकत. त्यांचा आज फोन आलेला आणि त्यांनी फोन करून सांगितलं की आज तू कामाला येऊ नको. भूमी विचारते, मग किती दिवसांनी त्या येणार आहेत, किती दिवसांनी तुम्हाला कामाला बोलवलं आहे? तेव्हा ती बाई सांगते, असं काही सांगितलं नाही. त्या म्हणल्या, आज कामाला येऊ नको आणि जेव्हा तुला बोलवायचं असेल तेव्हा मी तुला फोन करून माघारी बोलवेल, असं सांगून त्या निघून गेलेल्या आहेत. आता पुन्हा एकदा भूमीच्या समोर मोठी अनिश्चितता आली आहे. कारण अमोली काहीच न सांगता निघून गेलेली आहे. तिच्या मोलकरणीला देखील तिनं काही सांगितलेलं नाही आहे. म्हणजे आज नक्की अमोली आणि पारितोष येतील असं काहीच सांगता येणार नाही हे तिला स्पष्टपणे कळलं आहे. म्हणजे बाळ आज भेटणार नाही ही गोष्ट तिच्या लक्षात आलेली आहे. इकडे घरी सर्वजण दोघांची वाट पाहत बसलेले आहेत. बाळ येईल आणि आल्या आल्या सर्वांचं वेलकम करायचं. वेलकम क्षितिजाचा मोठा बोर्ड देखील त्यांनी करून ठेवलेला असतो. बाळाचं जंगी स्वागत करायचं अथर्व, मानसी, आजी यांनी ठरवलेलं असतं. पण जेव्हा आकाश आणि भूमी येतात तेव्हा त्यांची देखील निराशा झालेली आहे. बाळ आलेलं नाहीये. आकाश आणि भूमी मोकळ्या हातानं आलेले आहेत आणि हे पाहून सर्वांनाच वाईट वाटतं. भूमी तिरपार कोलमडून गेलेली आहे. भूमीला असं वाटतंय की आता आपलं बाळ आपल्याला कधी मिळणार. आज आपल्यापासून ते आज का बरं दूर गेला असेल? अमूल्य आणि पारितोष यांना समजलं असेल का? आणि त्यामुळेच ते बाळाला घेऊन कुठेतरी निघून गेले असतील का? माझ्याबरोबरच असं का होतं? आनंदाचा क्षण जेव्हा माझ्या समोर येतो आणि मी त्याला कवठाळू पाहते तेव्हा तो का निघून जातो? आणि दुःखाचा क्षण माझ्या आयुष्यात सारखा सारखा का येतो? आकाश हे आपल्याबरोबरच का होतं रे? असा प्रश्न ती आकाशला विचारते. बिचारी भूमी अक्षरशः कोलमडून गेलेली आहे. तेव्हा आजी तिला दिलासा देते आणि म्हणते, हे बघ, आजपर्यंत जे काय झालंय ना ती सर्व देवीचीच इच्छा होती. आता जे काय होईल ती पण देवीचीच इच्छा असणार आहे. देवी सदैव तुझ्या पाठीशी आहे. तू असं कोलमडून जाऊ नकोस. तू भूमी आहेस, लक्षात ठेव. अजिबात कोलमडून जायचं नाही. जे काय होतंय ते चांगल्यासाठी होतंय असंच म्हणायचं. देवी तुझ्या पाठीशी ठामपणे आहे, तुला माहिती आहे ना? जर का देवी तुझ्या पाठीशी नसते तर तुझी आणि क्षितिजाची तिने भेट तर घडवली असती का? क्षितिजा तुझी मुलगी आहे असं आपल्या समोर तरी आलं असतं का? एवढं सगळं समोर आलंय म्हणजे पुढं जे काय होणार आहे ते देखील चांगलंच होणार आहे, असं आजी भूमीला समजावून सांगते आणि तिला दिलासा देते आहे. आता रात्र झालेली असते. सर्वजण शांत झोपलेले असतात आणि तेव्हाच भूमीचा डोळा उघडलाय. कारण बाळाचं रडणं तिला ऐकू आलेलं आहे. अचानक आपल्या कानावर बाळाचं रडणं कसं काय पडतंय या गोष्टीमुळे ती एकदम उठते आणि पाहते तर तिच्या समोर पाळणा आहे आणि पाळण्यामध्ये बाळ आहे. किती मोठा आनंद भूमीला झालाय. भूमी ताडकन उठते आणि पळतच जाते आणि बाळाला आपल्या समोर पाहते. क्षितिजा, क्षितिजा तू आलीस? खरंच तू आलीस? असं म्हणून ती तिला पटकन उचलते आणि आपल्या हृदयाशी धरते.
बाळा तू आली आहेस याचा किती आनंद मला झालाय ना मी तुला सांगू शकत नाही. या जगातली सगळ्यात नशीबवान आई मी आहे. खरंच तू मला किती आनंद दिलायस ना हे मी तुला कसं सांगू. मी तुला सांगू शकत नाही. मी जरी तुला जन्म दिला असला तरी आई म्हणून तू मला जन्म दिलाय असं ती त्या बाळाला बोलत असते. नक्कीच हे सगळं आकाशनं केलं असणार आहे. त्याने मला सरप्राईज द्यायचं ठरवलेलं असणार आणि म्हणूनच त्याने अचानक पाळणा इथे आणून ठेवला आणि तुला देखील आणलेलं आहे. आता मी तुला अजिबात सोडणार नाही आणि कुठेसुद्धा जाऊ देणार नाही. तुला माहिती आहे या जगातलं सगळ्यात गोड व्यक्ती कोण आहे, या जगातलं सगळ्यात गोड बाळ कोण आहे असं म्हणून भूमी बाळाला आरशाजवळ घेऊन जाते आणि आरशात दाखवते. बघ बघ ते दिसतंय ना, ते आहे सगळ्यात गोड बाळ. बाळ देखील भूमीकडं टकामका पाहत असतं आणि भूमी म्हणत असते, पाहिलंच मला, मी आहे तुझी आई. लक्षात आलं का? आता तू माझ्यापासून अजिबात कुठेसुद्धा जायचं नाही आणि मी सुद्धा तुला कुठेसुद्धा जाऊ देणार नाही. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की भूमीचं बाळ अजून आलेलं नाही आहे आणि त्यामुळं पौर्णिमा मात्र जाम खुश झालेलं आहे. पौर्णिमा म्हणते, ते बाळ निघून गेले ना, आता ते बाळ तुला कधीसुद्धा मिळू नये असंच मी ईश्वरचरणी प्रार्थना करेल. तेव्हा मात्र भूमी चिडते आणि तिच्या खाड मुस्काडात ठेवून देते. आजपर्यंत शांत राहणारी भूमी आता मात्र बिलकुल शांत राहत नाही. तेवढ्यावरच भूमी शांत राहत नाही तर तिला सांगते, असलं जर का बोललीस ना तुझी जीभ हासडून तुझ्या हातात देईल. असं म्हणून भूमीने अक्षरशः पौर्णिमाचं नरडस दाबून टाकलेलं आहे. भूमी भयानक चिडलेली आपल्याला पाहायला मिळते. आता पौर्णिमाला समजलं असेल की भूमी काय करू शकते ते. भूमीला जर का रागाला घालवलं तर भूमी जीवसुद्धा घेईल ही गोष्ट आता पौर्णिमाच्या लक्षात आलेली आहे. अशा सिरियलच्या अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.